नमस्कार. महाराष्ट्रातले थोर, प्रामाणिक आणि विद्वान पत्रकार दिलीपराव दहाडे यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध वर्तमानपत्रात अर्धवट माहिती देऊन बदनामी करण्याच्या हेतूने का होईना मला प्रसिद्धी दिली, त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभारी आहे. मला अंदाज आहे की ती बातमी कदाचित त्यांनी त्यांच्या मर्जीने टाकली नसावी. ते दुसऱ्याच्या मर्जीचे गुलाम म्हणता येत नाही, बांधिलेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाने मला दिलेल्या बोलण्याच्या अधिकाराच्या जोरावर मी माझं मत व्यक्त करतोय. गेल्या 2-3 दिवसात माझी फार मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर ह्या दिलीप दहाडे आणि त्यांच्या काही लोकांनी बदनामी केलेली आहे. अर्धवट सत्याच्या आधारे मी जे म्हणणं तिथं मांडले, जवळजवळ अंदाजे 30-35 सेकंदाचा माझा व्हिडिओ आहे. माझं म्हणणं त्यांनी दाखवलं नाही. लोकांना इतर अधिकार आहेत, हरकत नाही. ह्यात दिलीपराव देहावडेंनी काय सांगितले की अशोक धायगुडेला विठ्ठलनगरच्या प्रकल्पाला बोगस म्हणण्याचं विधान महागात पडलं. मी झुकलो, मी वाकलो, मसीहाने मला वाचवलं, मसीहा आला नसता त्याचं काय झालं असतं. अरे वस्तुस्थिती ही आहे की किशोर गवळी आणि मसीहा ह्या दोघांच्या सल्ल्यानेच हे सगळं मला मारण्याचं कटकारस्थान आखलं गेलं होतं. आणि मी जी दिलगिरी व्यक्त केली ती जगाला कल्पना आहे. जी लोक माझ्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आली होती त्यांनाही माहिती आहे की मी त्यांच्या विरोधात त्यांना बांगलादेशी म्हणलं नाही. पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी बांगलादेशी आहेत अशी माहिती आपल्याला ऐकायला मिळते. त्या आधारे मी या ठिकाणी देखील बांगलादेशी लोक असण्याची शक्यता आहे असं माझं मत गेल्या 2 महिन्यापूर्वीच व्यक्त केले. पण ह्या लोकांना काही दिसत नव्हतं, त्यामुळे एक तो शब्द पकडला आणि मराठी लोक ज्यांना मी लहानपणापासून ओळखतोय, ज्यांच्या पुढं मी लहानाचा मोठा झालो आहे, अशी लोक माझ्या पुढं उभी केली. त्यात महिला आणि लहान मुलं, जी अल्पवयीन मुलं आहेत, अशा लोकांना माझ्यासोबत सोडलं आणि जनरेटा आणि परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी बांगलादेशी मी विठ्ठलनगरच्या लोकांना म्हणलो नाही, जे मराठी लोक आहेत त्यांना म्हणलो नाही. ह्या बांगलादेशी शब्द जर तुमच्या मनाला लागला असला, तो तुमच्यासाठी वापरला नसला तरीही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. असा त्या व्हिडिओत तुम्हाला माझ्या ओठांच्या हालचालीवरून पण कळेल. तेवढंच मी बोललोय. बाकी कारस्थानी मसीहाच होता. आता ह्याला काही उपकार म्हणत नाही. गळ्याला सुरा त्यानेच लावायचा आणि माझे आभार मान मी चाकू काढतो, असा हा एकंदरीत प्रकार आहे. आता थोडंसं आपण सविस्तर बोलू. पुढारी वर्तमानपत्रात जी बातमी आली होती त्या बातमीच्या आधारावर मी तो व्हिडिओ तयार केला होता. त्याच्या आधी देखील मी 2-2.5 महिने हा एक विठ्ठलनगरच्या पुनर्वसनासंदर्भात व्हिडिओ केला होता. आणि राजकारणात माझा भविष्यात ह्यांना त्रास होईल का काय, ह्या दृष्टीने मला कसं संपवता येईल यासाठी नागरिकांकडून अशी माहिती मिळाली आहे, चर्चेत आहे की किशोर गवळी आणि मसीहा यांच्या सल्ल्याने पत्राशेड विठ्ठलनगर या ठिकाणी एक बोगस सभा, बेकायदेशीर सभा, पोलिसांची कोणतीही परवानगी न घेण्यासाठी ती आयोजित केली. मनीषा प्रधान नावाची एक बाई आहे, जिला मी कधी आयुष्यात पाहिलं नव्हतं, तिला मी ओळखत नव्हतो. त्या महिलेने भाजी विक्रेत्याकडे असतो तसा भोंगा घेऊन धायगुडे आपल्या घरांच्या विरोधात आहे, धायगुडेला मारायचे, धायगुडेला असं करायचं, सगळ्यांनी एकत्र या, अशी दौंडी पत्राशेडमधल्या प्रत्येक घराघरात पिटवली. त्यानंतर सभेचं आयोजन केलं, ज्याची पोलिसांना कशी खबर नाही देव जाणे. 400-500 लोक तरी त्या सभेला असावीत असं एकंदरीत व्हिडिओ बघून तरी दिसतंय. आणि ह्या व्हिडिओत लोकांनी मला शिवीगाळ करायचा प्रयत्न केला. त्यात एक शम्मा भाभी म्हणून महिला आहे. आता ह्या महिलेने, महिला असून एका महिलेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या शम्मा भाभीने माझ्याबद्दल वक्तव्य करताना म्हणले की हा एका बापाची अवलाद आहे का, ह्याला भोंगळा करून मारू. एका महिलेने एखाद्या पुरुषाला भोंगळं करणं म्हणजे त्याला पण काही स्वाभिमान आहे की नाही. एखाद्या पुरुषाने जर एखाद्या महिलेला भोंगळं करतो असं म्हटलं तर किती गात्रळ होईल. आणि मुळात लग्नसंस्था केलेली आहे, तर लग्नसंस्थेत तुम्हाला तुमची वैयक्तिक गरज भागवलेली असताना तुम्हाला दुसऱ्या पुरुषाला भोंगळं बघण्याची काय गरज आहे, काही गरज नाही. अशी चुकीची वक्तव्य करणं, भडकावणं मसीहाच्या बळाच्या जोरावर हे चुकीचं आहे. मनीषा प्रधान या महिलेबद्दल देखील माहिती मिळते की ह्या महिलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी याची शहानिशा करावी. माझ्या मते जगातील सर्वात सद्गुणी महिला ती असावी, त्याच्याबद्दल काय आक्षेप नाही. पण गुन्हेगारी वृत्तीच्या महिला जर असं करत असतील तर याची पोलिसांनी आणि आजूबाजूला त्या महिलांना सांभाळणाऱ्या लोकप्रतिनिधींनी भविष्यात काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे.
किशोर गवळी हा तसा संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फार मोठा अभ्यासक आहे. तुम्हाला जर माझं हे वक्तव्य चुकीचं वाटलं ना, तुम्ही माझ्या विरोधात आंदोलन करा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी इथं जा, माझे पोस्टर जाळा, काय करायचे करा चुकीचं वाटलं तर. पण एखाद्याला जीवे मारण्याचा कट आखणं हे किशोर गवळीला पटते का? किशोर गवळी बाबासाहेब आंबेडकरांवर नरडं फोडूस तर भाषणं करतो आणि असे गुन्हेगारी कट आखतो का? त्यामुळे किशोर गवळींनी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. दिलीपराव देहाडे हे जगविख्यात पत्रकार आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दल जास्त काही बोलणं बरं नाही. त्यांना देखील विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्पात पूर्वी आणि आता देखील लाभ मिळाला अशी चर्चा आहे. माझ्यापर्यंत ऐकीव माहिती आहे की विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प 2011 साली JNNURM या ठिकाणी काही लोकांना लाभ मिळाला आहे. परत या ठिकाणी ते लाभ घेत आहेत, त्याला माझी हरकत नाही. तर ह्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करून माझ्या विरोधात हल्ला करण्याचा कट आखला गेला. मला याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी माझे पण काही सहकारी राहतात, त्यांच्याकडून माहिती मिळाली की उद्या तुझ्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. काही महिला तुझ्या अंगावर चालून येणार आहेत, ॲसिड ओतणार आहेत. तर अशी माहिती मिळाल्याच्या नंतर साहजिकच आहे, मी कायदा पाळणारा माणूस आहे, मी पोलिसात तक्रार दिली. आणि संत तुकाराम नगर पोलीस चौकीत बऱ्यापैकी मसिहाचं चालतं असं मी ऐकून आहे. त्यामुळे मी त्या ठिकाणी जाणं टाळलं आणि मी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात गेलो. तिकडं मी पोलीस आयुक्तांना भेटणार माझी वेळ घेतली 3 वाजताची. पण तोपर्यंत मला पिंपरी पोलीस स्टेशनमधून, संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमधून फोन आला की जर तुम्ही CP ऑफिसला जाऊ शकता तर पोलीस स्टेशनला येऊ शकता. म्हणलं हो, मी येऊ शकतो. मग मी CP ऑफिसला साधारण एक 3:30-4च्या आसपास आलो. 3:30-4च्या आसपास मी तिथं आल्याच्या नंतर माझं म्हणणं मी पोलिसांना मांडलं की मला मसिहा, किशोर गवळी आणि त्यांनी माथी भडकवलेल्या माझ्याच लोकांकडून मला जीवाचा धोका आहे. गोरगरीब लोक आहेत ती, महिला आणि अल्पवयीन मुलांना फूस लावलेली आहे. तर त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, हे माझं सांगणं तुम्हाला आहे. बाकी मला पोलीस संरक्षण द्यायचं का नाही द्यायचं हा तुमचा अधिकार आहे. असं सांगून मी निघायला लागलो पोलीस स्टेशनमधून की त्याच ठिकाणी जी मनीषा प्रधान नावाची बाई आहे, अतिशय चारित्र्य संपन्न, तर त्या बाईने मला अडवलं आणि तुला बोंगळा करून मारीन, जाळून टाकेन, तो आम्हाला बांगलादेशी कसं काय म्हणला, असं वक्तव्य त्यांनी केलं. मी सांगितलं की मी मराठी लोकांना बांगलादेशी म्हणलेलो नाही, हे तुम्हालाही कळतंय, जगाला कळतंय. पण तुम्हाला जर अडूनच बसायचं असलं त्याच गोष्टीवर तर तुम्ही माझी कायदेशीर तक्रार करा. पोलीस ज्या पद्धतीने मला शिक्षा करतील ती मी बघून घेईल, मला काय अडचण नाही. पण बघता 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 जवळजवळ 200-400 लोकांचा जमाव पोलीस स्टेशनवर चालून आला आणि हा मला मारण्याचा फार मोठा कट असल्याचं मला लक्षात आलं. त्यात सगळ्या बायकाच होत्या, लहान मुलं, 17-18 वर्षाची मुलं. 17-18 वर्षाची मुलं का वापरली जातात तर हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यांच्या हातून जर गुन्हे घडले तर सुटका लवकर होते, यासाठी ह्याशी अल्पवयीन मुलं वापरली जातात. अशा मुलांना पुढं केलं, गोरगरिबाच्या मुलांना गुन्हेगार बनवू नका हो. तर तिने मला मनीषा प्रधानने धमकी दिली आणि हा सगळा कट केवळ एक माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला संपवण्यासाठी ह्या लोकांना आखावं लागलं आहे. त्यानंतर हे सगळं चालू असताना मी पोलीस PI साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन बसलो आणि बाहेर जमा माझ्या विरोधात शिवीगाळ, घोषणाबाजी करतच होता. पोलिसांनी मसिहाला बोलवून घेतलं. मसिहा त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मसिहाने सांगितलं की हा खोटी विधानं करतो, हा प्रकल्प बोगस आहे असं म्हणतो. आता विठ्ठलनगर झोपडपट्टीत माझा जन्मच झाला आहे. पहिलीपासूनच्या 10वीपर्यंतचं शिक्षण माझं नेहरूनगरच्या शाळेत झालं आहे. त्यामुळं विठ्ठलनगरच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत माझे मित्र होते आणि विठ्ठलनगरचं घर ना घर मला माहिती आहे की कोण कुठं राहत होतं. आणि ह्या सगळ्या विठ्ठलनगरच्या रहिवाशांचं जवळजवळ, काही लोक राहिले असतील बऱ्यापैकी, जवळपास 90% वर लोकांचं पुनर्वसन हे झालंय आणि त्यांना 13 ज्या बिल्डिंग बांधल्यात नेहरूनगर न्यायालयासमोर तिथं घरं मिळालीत. आता इथं चालू प्रकल्प असला तर त्याबद्दल सध्या तरी मला काय बोलायचं नाही. तर ह्या मसिहाने सांगितलं की हा काही वक्तव्य करतो, झोपडपट्टी गोरगरिबांच्या विरोधात वक्तव्य करतो. माझा गोरगरिबांना विरोध नाही, हे माझं जे वक्तव्य ते मी किशोर गवळीला पाठवलंय. आता ती किशोर गवळीची जबाबदारी त्यांनी कसं समजून घ्यायचं आणि कसं लोकांना सांगायचं.
मसिया मला पोलिसांसमोरच म्हणला की तुला 2 मिनिटात मी मारू शकतो. हो बाबा, तुम्ही मारू शकता, तुम्ही लोकांना मारू शकता, हे लोकांना माहिती आहे म्हणून तर तुमच्या कोणी नादाला लागत नाही. आणि तुमची मारामारी करण्याची ताकद किती हे 2017च्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही पाहिलंय. आणि काल मी काही कामानिमित्त नाशिकला चाललो होतो, तर तुमच्या मंचरपर्यंत मी फ्लेक्स पाहिलेत. त्यामुळे तुमची पोच कुठपर्यंत आहे याचा अंदाज आम्हाला आहे. तुम्हाला सगळं जग घाबरू नये, आम्ही पण तुम्हाला घाबरू. काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला घाबरतो. तुमच्याकडं खिशाला बंदूक आहे हे पण आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आम्ही तुमच्यापासून सांभाळून राहू. तुमच्या नादाला आम्ही लागणार नाही. आम्ही तुम्हाला खूप घाबरतो. तर काही बांगलादेशी पिंपरी चिंचवड शहरात आहे अशा बातम्यासुद्धा मधल्या काही काळात आल्या होत्या. आणि ह्या लोकांनी ते केल्यामुळे शेवटी कुठंतरी प्रकरण मिटवतं घ्यायचं होतं. पोलिसांचा सल्ला घेतला, तिथल्या काही समजदार लोकांचा सल्ला घेतला आणि त्यानंतर मी बाहेर येऊन जमावापुढे येऊन मी जवळजवळ 30 ते 40 सेकंद बोललोय. ते चित्रीकरण सगळं दिलीपराव दह्याड्यांच्या मोबाईलमध्ये आहे. पण ते दाखवायची हिंमत त्या दिलीपराव दह्याड्यांनी केली नाही. त्यांनी फक्त, मी दिलगिरी व्यक्त करताना माणूस हात जोडतोच की दिलगिरी कशासाठी व्यक्त केली? जर तुम्ही बांगलादेशी आहात असं तुम्हाला माझ्या वक्तव्यामुळे वाटलं असलं तर मी तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. पण हे बांगलादेशी नव्हतेच, त्यामुळे यांच्या मनाला लागण्याचं काही कारण नव्हतं. फक्त राजकारण एका शब्दाला पकडून कसं साधता येईल याचा अभ्यास किशोरराव गवळी आणि मसी यांनी केला होता आणि तेवढ्याच शब्दावर ह्या लोकांना आरडाओरडा करायला सांगितलं होतं. पिंपरी संत तुकारामनगर पोलीस स्टेशनमधले सगळे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, त्यांच्यामुळे माझा जीव वाचलाय. नाही तर ह्या लोकांनी त्या दिवशी मला मारायचंच ठरवलं होतं. तिथं पोलीस चौकीत आत बसलेला असताना एका महिलेने, गायकवाड त्यांचं नाव आहे, त्यांनी सहज विचारलं की आमच्यासाठी मसियाने एवढं केलंय, तू काय केलंय? तुम्हाला माहितीच नाही ना मी काय केलंय, कारण मी कामाचे फ्लेक्स लावत नाही. गोरगरिबांचं राशन चोरीला जाते, त्याच्या विरोधात मी 2 वर्षापूर्वी आवाज उठवला होता. तुमच्या पोराबाळांच्या ताटातलं राशन कोणतरी खातंय त्याच्यावर मी बोललो होतो. तुम्ही त्या राशन चोरीत समाधानी असाल तर लघलाभ असो सगळं तुम्हाला. आत्ता मागच्या महिन्या 1.5 महिन्यापूर्वी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात सगळीकडे गॅस व्यवस्थित मिळत होता, फक्त आपल्या इथं गॅस सिलेंडर मिळत नव्हता. जी लोक आंदोलनात मला शिव्या देत होती ना, तीच लोक 2-2, 3-3 तास, 4-4 तास, दिवसभर सिलेंडरच्या रांगेत मी ताटकळताना पाहिलेत. त्यांच्यासाठी मी आवाज उठवला होता आणि तीच लोक आज माझ्या अंगावर सोडली तुम्ही. विठ्ठलनगरला बागबगीचे नाहीत, त्यामुळं अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या जलतरण तलावाच्या बाजूनं गुलाब पुष्पोद्यानात आपल्याला प्रवेश मिळावा याच्यासाठी मी पाठपुरावा करतोय. विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प ज्या बिल्डिंग आहेत तिथल्या कितीतरी वेळा मी पालिकेला सांगून कचरा उचललाय. माझ्या परीने मी काम करायचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, माझं काम तुलनेत कमी आहे, कारण मी आत्ता नौका आहे. 50 वर्ष ज्यांनी या ठिकाणी सत्ता केली त्याच्या तुलनेत नक्कीच माझं काम कमी असणार आहे, त्याबद्दल दुमत नाही. आणि विठ्ठलनगरमध्ये विकास कसा केला जातो हे आपण बघितलंय. विठ्ठलनगर पुनर्वसन प्रकल्प ज्यावेळेस हस्तांतरित होऊन लोकांना मिळाला, तर त्या इमारतींच्या बाजूला सिमेंटचा रस्ता आहे आजही खाली. सिमेंटच्या रस्त्यावर डांबर टाकले, ज्या रस्त्याला 5-50 वर्ष काही झालं नसतं. त्या रस्त्याला लोक राहायला आले की लगेच सिमेंटच्या रस्त्यावर डांबर टाकले आणि त्याच्यावर ब्लॉक टाकलेत, गट्टू. ते गट्टू लोकांनी काढून नेले घरी. म्हणजे ही असली कामं करायची नसतात. जे चांगले, म्हणजे काय बोलायचं आता, हागून घर सारवायचं असा हा प्रकार केलाय. ह्याला विकास नाही म्हणता येत. तर मी बोलता विसरू नये म्हणून बरेच मुद्दे लिहिले आहेत आणि ते सिक्वेन्सने जावं याच्यासाठी मी सांगतोय. पोलिसांमुळे तिथे मी वाचलो. आणि मला मसिहाकडून आणि त्याच्या लोकांकडून धोका आहे अशी मी पोलिसात तक्रार दिली होती. मसिहाने त्या ठिकाणी सांगितले की, पोलिसांसमोर सांगितले की माझ्याकडून, माझ्या कार्यकर्त्यांकडून याला काही दगाफटका धोका होणार नाही अशी मी हमी देतो. त्यामुळे मी दिलेली तक्रार त्यांची मागं घेतली. वाद वाढवणारा मी माणूस नाही. माझ्या आयुष्यात मी कधी कुणासोबत वाद नाही घातला, यांच्यासोबत कशाला घालू. पण दुसऱ्या दिवशी एक प्रतिष्ठित पत्रकार दिलीपराव दह्याडे यांनी त्यांच्या समाज माध्यमांवर चुकीच्या पद्धतीने अर्धवट क्लिप दाखवून, अर्धवट माहिती दाखवून माझी बदनामी करून वाबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मनीषा प्रधान ह्या अतिशय संपन्न महिलेने माझे फोटो व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, अशी बदनामी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, माझं काहीच म्हणणं नाही. मसिहाचा कार्यकर्ता गौतम मुजगरे याने माझ्या विरोधात नादाला लागू नको, झाकण चोर, भंगार चोर, अमुक चोर, तमुक चोर
असं अशा फेसबुकला कमेंट करून तिथेही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. रवी मांजळकरने मला चुकीच्या पद्धतीने कमेंट केल्या, बायकांचा मार खाता खाता वाचला. आता तुम्ही बायकाच पुढं करता, त्याला आम्ही काय करायचं? तर असे अपशब्द वापरून ह्या लोकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय. त्या मनीषा प्रधानचं म्हणणं होतं की मी पैशांसाठी बोलतोय. माझ्या काबाड कष्टाने माझं घरदार, माझं कुटुंब सांभाळणे एक मला मिळते. 1 रुपया दमडी असल्या लोकांकडून तरी मला नकोय. त्यामुळं माझं तसलं अजिबात म्हणणं नाही. मला दमडी नको, गोरगरिबांना घरं मिळावीत हेच माझं मत आहे आजही. फक्त लाभ ह्या लोकांना दिलाय जे राजकीय मतदार आहेत मसिहाचे, त्या लोकांना घरं दिलेत. जे राजकीय विरोधक आहेत त्या लोकांना घराचा लाभ दिला नाही. तुम्ही सगळ्यांनाच द्या ना, त्या लोकांना लाभ द्या. कदाचित जे आज तुमच्या विरोधात आहेत ते उद्या तुमच्या बाजूला येतील. त्यामुळं लाभ दिला पाहिजे सगळ्याच लोकांना. माझं त्या प्रकल्पाबद्दल काही म्हणणं नाही. त्या प्रकल्पाबद्दल मी इथून पुढे व्यक्त होणार नाही. तो प्रकल्प पूर्ण व्हावा, सगळ्यांना घरं मिळावीत हीच माझी इच्छा आहे. विठ्ठलनगरमध्ये लहानपणापासून मी मोठा झालोय. विठ्ठलनगर, यशवंतनगर आणि गवळी मातामध्ये जवळजवळ 99% लोक ही मराठी होती. कोणताही परप्रांतीय तिथं नव्हता. फार फार तर 1-2 मारवाड्याची दुकानं त्या ठिकाणी होती. आणि दोस्ती बेकरीच्या जवळपास माझे वाल्मिक बांधव राहत होते. कोणीही उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल किंवा बांगलादेश असं कोणीही तिथं राहत नव्हतं. पण आता असं दिसतंय की काही लाभार्थी असे बाहेरगावचे असण्याची शक्यता आहे असं कानावर येतंय. कारण प्रचार करत असताना मी पत्राशेडमध्ये फिरलो आणि कित्येक लोक अशी होती की त्यांना मराठी बोलता सुद्धा येत नाही आणि समजत सुद्धा नाही. तर ही शंकास्पद बाब आहे. 2011 साली मी माझी झोपडी मोकळी केली विठ्ठलनगरची आणि आम्ही बिल्डिंग नंबर 13ला स्थलांतरित झालो. त्या माझ्या रिकाम्या केलेल्या झोपडीच्या जागी आणि त्या इतर सगळ्याच रिकाम्या जागी कुठली लोक आली, कुठल्या लोकांनी झोपड्या बांधल्या काय कुणास ठाऊक, आणि तीच लोक आज लाभार्थी आहेत असं आपल्याला कळतंय. आणि कागदपत्र जमा केलेले आहेत आणि त्या कागदपत्राच्या आधारावरच हा प्रकल्प सुरू आहे अशी माहिती मिळते आपल्याला. पण ह्या कागदपत्रांची जर सत्यता पडताळली तर खरं काय खोटं काय हे आपल्याला समोर येणार आहे. माझ्यासारख्या ह्या निवडणुकीत फक्त 1000 मतं घेणाऱ्या माणसाला संपवण्यासाठी तुम्हाला जर एवढा मोठा कट आखावा लागत असेल तर ही हास्यास्पद गोष्ट आहे. राजकीय विरोधक तुम्हाला नसावा यासाठीच तर तुम्ही आजपर्यंत कट कारस्थान आखलेत आणि तुमच्या ह्या कटाचा मी काय पहिला शिकार नाही. याआधी सुद्धा तुम्ही ईश्वर कांबळे यांच्या अंगावर महिला सोडून त्यांनाही देखील हल्ला करण्याचा त्यांच्यावर प्रयत्न केला होता. चंद्रकांत लोंढेवर तुम्ही हल्ला केला आहे. कमलेश वाळखेला देखील वारंवार अलीकडच्या काळात अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. पाताळे साहेब त्यांनाही कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. असं सगळ्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. त्यामुळं पिढ्यानपिढ्या तुम्हाला राजकारण साधता यावं आणि तुम्हाला राजकीय विरोधकच तयार होऊ नये यासाठी तुमचा हा प्रयत्न असावा. हरकत नाही. स्वर्गवासी मसुकांत मामा शिंदे यांनी तुम्हाला कायम विरोध केलेला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही कायम तुम्हाला विरोध करू आणि तुम्हाला तुमच्या चांगल्या गोष्टींना आम्ही समर्थन देखील करू. यापुढं ह्या पुनर्वसन प्रकल्पाच्या बाबतीत माझं काही म्हणणं असणार नाही. प्रकल्प पूर्ण व्हावा हीच माझी इच्छा आहे. गोरगरिबांना घरं मिळावीत हीच माझी इच्छा आहे. बाकी वैयक्तिक मला तुमच्याबद्दल कसलाही द्वेष नाही, वैर नाही. पोलिसांनी बेकायदेशीर सभा घेतल्याबद्दल, बेकायदेशीर जमा माझ्या अंगावर चालून आणल्याबद्दल योग्य ती चौकशी करून त्यांना वाटेल ती योग्य करावी. तुम्ही तुमच्या तलवारीला धार लावा, आम्ही आमच्या पेनाला धार लावू. तरुणांना माझी विनंती आहे, तरुणांनो राजकारणाच्या नादाला लागू नका. अलीकडचा काळ वाईट आहे, कामधंदे बघा. आणि ही काय माझ्या मागं नसते झाटाउपर लागली काय कळत नाही. राजकारणाच्या नादाला लागलो, जग मारली का असं झालंय. लोकांच्या भल्याच्या नादात इकडं उगाचच मी लोकांशी वाईटपणा घ्यायला लागलोय. मी प्रयत्न करीन की मी सुद्धा हळूहळू राजकारणापासून अलिप्त राहीन. मी अनावधानाने माझ्या विठ्ठलनगरवासियाच्या मूळ विठ्ठलनगरवासियाच्या कुठल्याही नागरिकाचं मन दुखावलं असल्यास मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझं प्रकल्पाला समर्थन आहे. गोरगरिबाच्या घराला विरोध नाही. माझा विरोध हा परप्रांतीय लोकांना आहे. धन्यवाद.